नेहासोबत आयुष्य काढायचं ठरवलंयस ना तू? मग तू नेहासोबत आयुष्य काढायचं ठरवलंयस ते तिच्यावरच्या प्रेमापोटी का शिवावरच्या रागापोटी? आतापर्यंत माझ्यावरच्या रागापोटी तो कसाही वागला, वाटेल ते बोलला, मला घरातनं बाहेर काढलं, पण आता बस झालं ना पप्पा. हे बघा, त्याला जाणीव झाली पाहिजे, त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळली पाहिजे. आणि तुम्ही नेहमी म्हणता ना की खरं कधी लपून राहत नाही, ते कधी ना कधी बाहेर येतच. हो, शिवावर माझा राग आहेच आणि कोणापासून काही लपून राहिलं नाही ना आता. पण त्यामुळे हा निर्णय नाही घेतलाय मी. मग का घेतलास? कारण मला नेहा योग्य जोडीदार वाटते. ठीक आहे, मग एक बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. पण आशू, तू घेतलेला हा निर्णय इतर कुठल्या भावनेच्या आहारी जाऊन जर घेतला असेल ना, तर एकदा नाही 10दा याचा विचार कर. येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. मला हजारदा कोणी विचारलं ना तरी माझं उत्तर एकच असणार आहे पप्पा, की माझं आशूवर प्रेम आहे. आणि त्याचं माझ्यावर असलेलं प्रेम त्याने कबूल नसलं केलं ना तरी मला त्याच्या डोळ्यात दिसलंय, आणि मला ते कबूल करून घ्यायचंय. आणि या सगळ्यात माझ्याबरोबर कोणी नसलं ना तरी मला चालेल, फक्त तुम्ही माझ्या सोबत पाहिजे, हीच गोष्ट खूप महत्वाची. काय झालं बोल ना. थँक्यू. आता काय झालं? खरंच म्हणजे तू जो निर्णय घेतलास ना तो मला खूप आनंद झाला. अगदी योग्य निर्णय घेतलास आशू तू. मला असं वाटलं की मी जो विचार करत होते तोच विचार आता तूही केलास. स्वतःच्या भल्याचा विचार. आणि मुख्य म्हणजे आई म्हणून मी कुठे चुकत नव्हते हे तुझ्या निर्णयाने सिद्ध झालं. आई, मला पण तुला काहीतरी सांगायचंय. मी ना हा निर्णय घेतला काल. मी बोललो तुमच्याशी आणि मग मी भाऊंशी बोललो, तर त्यांचं असं म्हणणं होतं की एक मिनिट. भाऊंना शिवाबद्दल खूप आत्मीयता वाटते, त्यामुळे ते त्याच उद्देशाने सांगणार तुला. पण आता तू तुझा निर्णय घ्यायला सक्षम आहेस. तुझ्या निर्णयावर तू ठाम राहा. हा, कधी कधी असं वाटू शकतं की निर्णय घेतलाय तो योग्य आहे ना, आपण पडताळून बघतो, पण आपण तो निर्णय का घेतला ह्याचा विचार करायचा, आत्मविश्वास ठेवायचा. आता घेतलायस ना निर्णय, मग ठाम राहा त्याच्यावर. आशू, आज मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतोय. तुला पण माहितीये तुझी किती ओढाताण होत होती ह्यात. त्यामुळे आयुष्य शांततेने घालवायचं तर असाच कुठला तरी मार्ग निवडायला हवा ना, जो तू निवडलास. त्यामुळे आता किंतु परंतु ते सगळं नको आपल्याला. बरं चला, खूप काम आहेत आणि वेळ कमी आहे बाबा. ये तयार होऊन ये, नाश्ता करायला. तू लग्नाला होकार दिलाय? ऐक मांजा, काय 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 ऐकून घेऊ. आता पुन्हा शिवा कशी चुकीची आहे, या सगळ्यात तिची कशी चूक आहे, तिच्यामुळे तू कसा निर्णय घेतलाय, हे सगळं हा सगळा निर्णय घेताना तुझा कसा नाईलाज होता हे ऐकून घेऊ का? अरे भाई, का वागतोस तू असा? तुला 1000 वेळा मी सांगितलं की शिवासारखी चांगली मुलगी पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही. भाऊ तुला समजावतात, काका काकू समजावतात, तरी तू हा निर्णय का घेतला यार? आशू, तू असा नव्हता यार. अरे माझ्याकडे पर्याय नव्हता दुसरा काही. पर्याय नव्हता काय? ठीक आहे, माझ्याकडे पर्याय नाहीये. म्हणजे जर तू हे लग्न करणार असशील आणि शिवाला तुझ्या आयुष्यातून दूर करणार असशील तर हा मांजाही यापुढे तुझ्या आयुष्यात नसणार. अरे यार मांजा, तू इतक्या सहज तूही सहज निर्णय घेतला की लग्न करायचा. अरे वरच्यावर जोडलेली नाती तोडताना आपण 10 वेळा विचार करतो. तू शिवासोबतचं मैत्रीचं आणि लग्नाचं नातं इतक्या सहज कसं तोडलं रे? आणि तेही का?
इथे हे सगळे एका गैरसमजातून उभं राहिलं हे तुला कळत नाहीये म्हणून. सगळे जवळचे लोक तुला 1000 वेळा सांगतायत तरी तू तसाच वागतोय. तुला वागायचंय ना, तू वाग. पण आता माझ्याकडे पर्याय नाहीये. मी या सगळ्यात तुला साथ देऊ शकत नाही. मी तुझ्यासोबत उभा राहू शकत नाही. आणि भाई मी जर तुझ्या सोबतच नाहीये तर या मैत्रीला काय अर्थ आहे ना. आजपासून हा मांजा तुझ्या आयुष्यात नसणार. हा निर्णय घेऊन जितक्या सहज शिवाला तू आयुष्यातून काढलंय ना तितक्या सहज मांजा गेला असं समज. माझ्या थांब. हे बघ, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना. ठीक आहे, काय हरकत नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तुझा मित्र आशुतोष नेहमी तुझ्या पाठीशी उभा असेल. तुझ्या एका हाकेवर कधी केव्हाही मी इथेच असेन. मंजा, मी इथेच असेन.